नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. कुंभाच्या नावाखाली झाडांचा बळी, एनजीटीचा महापालिकेला झटका. मनपाची मोडस ऑपरेंडी उघडी, आधी नोटीस मग चोरी छुपे तोड. एनजीटीची चापटी, थांबा म्हणत वृक्षतोडीवर बंदी. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरू असलेल्या वृक्षतोडीवर मोठी कारवाई करण्यात आली. राष्ट्रीय हरित लवादाने नाशिक महापालिकेला दणका देत 28 एप्रिलपर्यंत शहरातील सर्व प्रकारच्या वृक्षतोडीवर स्थगिती दिली आहे. महापालिकेच्या कामकाजाच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या कामांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला होता. तपोवनसह विविध भागांमध्ये 4 ते 5 हजार झाडे तोडली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये अनेक प्राचीन वटवृक्षांचा समावेश असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नाशिक शहरातील वृक्षतोडी संदर्भात आता नुकतीच एक महत्त्वाची माहिती समोर येते. राष्ट्रीय हरित लवादाने 28 एप्रिलपर्यंत नाशिक शहरात कुठल्याही प्रकारची वृक्षतोड होऊ नये यासाठी स्टे दिलेला आहे आणि सर्व नाशिककरांना या संदर्भात एक महत्त्वाचं आवाहन पर्यावरण प्रेमीकडनं केले जाते. आपल्या डोळ्यासमोर ज्या ठिकाणी वृक्षतोड होत असेल त्या ठिकाणी तुम्ही तुमचा जिओ टॅग फोटो ॲप हा डाउनलोड करून त्या ठिकाणचे फोटो काढायचे आहेत. आपल्याला जे अधिकारी या राष्ट्रीय हवादाचा अवमान करत असतील त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी या गोष्टीची अत्यंत उपयोगिता होईल. त्यामुळे सर्व नाशिककरांनी आता जागरूक होणं गरजेचं आहे. माननीय ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे यांनी हा युक्तिवाद केलेला आहे आणि आपल्याला 28 तारखेपर्यंत हा स्टे मिळवून दिलेला आहे. आता कुठल्याही प्रकारची वृक्षतोड ही होऊ शकणार नाही हे सरळ आदेश दिलेले असताना जर कुठलाही अधिकारी पोलीस प्रशासनाचा वापर करून जर वृक्षतोड करत असेल तर आपण त्यांना एनजीटीचा अहवाल दाखवू शकतो आणि नाशिकची वृक्षतोड आपण सांभाळू शकतो, थांबवू शकतो असं आम्हाला सर्वांना वाटतं. तरी आपण या गोष्टीचा नक्की विचार करा आणि जिओ टॅग ॲप नुसते फोटो काढून काही उपयोग होत नाही. कोर्टात ते पुरावे सादर होत नाही. तुम्हाला जिओ टॅग ॲप डाउनलोड करूनच फोटो काढावे लागतील. त्याच्यामध्ये त्याची तारीख असते, वेळ असते, ठिकाण असतं आणि तो फोटो असतो. त्यामुळे जर तुम्हाला फोटो काढायचे असतील तर जिओ टॅग ॲप वापरूनच फोटो काढा एवढं आम्ही सांगू इच्छितो. आणि नाशिकची वृक्षतोड थांबवण्यासाठी पुढे या, नाशिकच्या पर्यावरणाशी इमान राखा. धन्यवाद. आज कोर्ट ने स्टे लगा दिया है. पूरे नासिक भर में एक भी पेड़ की कटाई छटाई कुछ नहीं हो सकती है, लेकिन फिर भी सोमेश्वर के यहाँ पे पेड़ को काटा जा रहा है. और जब इन लोगों को जाके रोकते हैं तो ये बोलते हैं कि आप लोग जाके अपना काम करिए या अब्यूसिव लैंग्वेज यूज़ करते हैं. पीछे से सुनने में आता है कि ये लोग बात कर रहे हैं कि कितने ही देर ये लोग रुकने वाले हैं, 1 आधे घंटे में चले जाएंगे, फिर से हम हमारा काम चालू कर देंगे. तो नासिक में हमें ये यूनिटी बनानी पड़ेगी क्योंकि आज यहाँ पे के 4 पेड़ कटे हैं जो 100 साल 200 साल 500 साल से भी पुराने थे. और ये पेड़ों को अगर नहीं छोड़ा गया तो आप समझ लीजिए अगर हम इनके लिए आवाज़ उठा रहे हैं, कल को हमारी ही आवाज़ें बंद कर दी जाएगी. ये काम सिर्फ 40-50 लोगों का नहीं है, इसमें हमें पूरे नासिक का साथ चाहिए. तो आज शाम 6 बजे आप सब लोग गंगापुर रोड जूडियो के सामने यहाँ पे आ जाइए. हम सब मिलके सरकार को ये बताना चाहते हैं कि उनकी मनमानी नहीं चलेगी. उन्हें भी लॉ और ऑर्डर को फॉलो करना पड़ेगा. सोमवारी गंगापूर रस्त्यावर वृक्षतोडी विरोधात आंदोलनही करण्यात आले. मात्र दुसरीकडे काही स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरील झाडांमुळे अपघात होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत ती हटवण्याची मागणी केली. या 2 गटांमध्ये वाद निर्माण झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. दरम्यान या प्रकरणी दाखल याचिकेवर मंगळवारी राष्ट्रीय हरित लवादात सुनावणी झाली. याचिकाकर्ते ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे यांनी महापालिकेच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते महापालिका आधी वृक्षतोडीच्या नोटिसा काढते, मात्र त्यात झाडांची सविस्तर माहिती देत नाही. सुनावणीनंतर आदेश जाहीर न करता शुक्रवारी उशिरा आदेश काढले जातात आणि सुट्टीच्या दिवशी झाडांची तोड केली जाते. नमस्कार. आज माननीय हरित लवादानं नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनला चाप देणारी अशी स्थगिती आदेश दिलेला आहे की पुढील तारखेपर्यंत एकही झाड नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशननं तोडू नये. आणि हे करत असताना न्यायालयानं कॉर्पोरेशन करत असलेल्या विविध क्लृप्त्यांचा विचार केलेला आहे आणि त्यामुळे हे आदेश आज मिळालेले आहे. थँक्यू. दर 12 वर्षांनी जर कुंभमेळा नाशिकमध्ये आपण होस्ट करत असू तर मग ही तयारी सगळी एक 5-7 वर्षापूर्वीपासून का नाही सुरू केली, का नाही
प्लॅनिंग करत आहे की जेणेकरून इट विल बी को एक्झिस्टन्स फॉर एव्हरीबडी. आज जेवढे जेवढे झाडतोड झाली आहेत, सगळे हेरिटेज ट्री तोडण्यात आलेत आणि त्याच्यावर राहणारे जेवढी बायोडायव्हर्सिटी आहे त्यांच्याबद्दल कोण विचार करतं? जो स्टे आम्हाला मिळालाय त्याच्याबद्दल श्रीराम सरांचे खूप खूप धन्यवाद आणि सर्व नाशिककरांचे जे ऑन फील्ड काम करतायत त्यांचे खूप 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 धन्यवाद. त्यांच्यामुळे आज आम्हाला हे स्टे मिळालाय. थँक्यू सो मच. So today is a very happy moment. बहुत खुशी का दिन है. Congratulations to all Nasik people and a special congratulations to our advocate Shriram who actually appeared on all the citizens' behalf. So congratulations once again to everyone. Thank you so much. हरित लवादाने ही महापालिकेची पद्धत बेकायदेशीर असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. तसेच कुंभमेळा आणि साधुग्रामच्या नावाखाली होत असलेल्या मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीबद्दल नाराजी व्यक्त केली. महत्त्वाचे म्हणजे लवादाने 28 एप्रिलपर्यंत नाशिक महानगरपालिका हद्दीत कोणतीही वृक्षतोड न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर महापालिकेने आपले म्हणणे मांडण्याची तयारी दर्शवली आहे. नाशिकमध्ये विकास आणि पर्यावरण यामधील समतोल कसा साधला जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिक आवाज, नाशिक.